आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई। वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी घेतलं ताब्यात। गुन्हे शाखेने चौकशीसाठी घेतलं ताब्यात। 2006 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुढील सुनावणी 6 आठवड्यांनी होणार। आरोपींच्या निर्दोष सुटकेला पीडित कुटुंबियांचं आव्हान। निर्दोष सुटलेल्या 7ही जणांना कोर्टाची नोटीस। एक दिवस असा येईल जनतेचे प्रश्न बाहेरच सुटतील। नवी मुंबई जनता दरबारादरम्यान मंत्री गणेश नायकांचं वक्तव्य। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी, निकष न बदलता हेक्टरी 13,000 रुपयांची मदत द्यावी। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी। खासदार ओमराजे निंबाळकर यांचं व्हॉट्सअॅप बंद। सरकार विरोधी भूमिका घेतल्यानं कटकारस्थान। खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आरोप। सिंधुदुर्गात महामार्गासह ग्रामीण भागातील खड्ड्यांवरून बॅनरबाजी। प्रशासनाला जाग येण्यासाठी उपरोधिक बॅनर लावून नागरिकांकडून निषेध व्यक्त। नाशिक शहरात अनेक ठिकाणी खड्डे। खड्ड्यांच्या विरोधात नागरिक आक्रमक। थेट रास्ता रोको करत खड्ड्यांचं घातलं श्राद्ध। नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। लाखो बंजारा बांधव मोर्चात सहभागी। बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीकरता मोर्चा। आर्थर रोड तुरुंगात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी। 999 कायद्यांची क्षमतेमध्ये 3,500 कैदी कारागृहात। अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे कैद्यांचं आरोग्य धोक्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।